श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव एक नवीन कार्य करत आहेत. ते तुमच्यासाठी कार्य करत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे. इथून पुढे तुमच्या जीवनात जे काही आवश्यक आहे ते तुमच्याकडे दिल्या जाईल. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करू इच्छितात. तेव्हा तुम्ही ती आज्ञा पाळावी. आणि जो कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत त्यांनी संपूर्ण लक्षपूर्वक आणि देवाला प्रार्थनेत जे काही मागत आहेत त्यासाठी थोडा संयम ठेवावा. कारण तुमच्यासाठी येणारे 48 तास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पण देव तुम्हाला सांगू इच्छितात की माझ्या प्रिय मुला, मी जर तुला ते देऊ इच्छितो तर तुला त्यासाठी कर्म करणेही तितकेच आवश्यक आहे. तुम्हाला त्या दिशेने ते हवेसे काही प्राप्त करायचे आहे तर तुम्हाला कर्मही करावे लागतील. तुम्हाला आता हवे असलेल्या त्यासाठी खूप काही भटकावे लागणार नाही. देव म्हणतात तू फक्त विश्वास कर आणि आपले कर्म करत राहा. मी तुझ्याकडे माझे आशीर्वाद आणि चमत्कार पाठवू इच्छितो. देव म्हणतात मी दिलेले तुला प्रत्येक वचन खरे ठरणार आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे. तू मागितलेले तुला मिळणार आहे. बाळा, विश्वासाने पुढे चालत राहा. देव म्हणतात मी तुला इतका सक्षम बनवू इच्छितो की आता तुला तुझ्या छोट्या छोट्या कार्यांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. इतका सक्षम मी तुला बनवू इच्छितो. तू ज्या ठिकाणी स्वतःला कमी लेखत आहेस त्याच ठिकाणी मी तुझे जीवन उच्च स्तरावर नेऊ इच्छितो. आज हा संदेश मुद्दाम मी तुझ्यापर्यंत देत आहे. यामुळे तुझे आर्थिक आणि मानसिक बल वाढणार आहे. बाळा, तुम्ही आजपर्यंत आर्थिक प्रश्नांनी खूप काही प्रश्नांकित होतात. पण इथून पुढे हा आठवडा तुमच्यासाठी सुख समृद्धी देणारा ठरणार आहे. विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद देऊ इच्छितो ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे आणि ते असे काही घडून येईल ज्यामुळे तुझे जीवन सुखाकडे वळवल्या जाईल. तुला आता तो मार्ग दाखवला जाईल ज्यामुळे तुझे सुख अधिकाधिक वाढत जाईल. देव म्हणतात बाळा, काळजीमुक्त राहा. कारण आता तुझे शत्रूही तुझे मित्र होणार आहेत. कारण तुझ्या प्रगतीचा वेग पाहून ते तुझ्याकडे आकर्षित होत आहेत. मागील काही काळात तुम्हाला ज्यांनी मागे ठेवून पुढे गेले होते ते आज तुमच्यापेक्षा मागे आहेत आणि ते पाहत आहेत की तू तुझ्या कर्मांनी तुझ्या अशा काही उद्देशांनी पुढे जात आहेस. तेव्हा तेही तुझ्याकडे आकर्षित होत आहेत. आता ते तुझे शत्रू न बनता तुझ्याकडे अशा दृष्टीने आकर्षित होण्यासाठी मी तुला आशीर्वाद दिला आहे. आता ते तुझ्यासोबत मैत्री करून तुझ्यासोबत त्या कार्यात पुढे येऊ इच्छितात. तेव्हा तूही त्यांना सोबत ठेव. ते आता तुझे असे मित्र बनतील ज्यामुळे तुला अधिकाधिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरणार आहेत. स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत, जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. जेव्हा तुम्ही हार मानून मागे वळाल तेव्हा मी तुम्हाला पुढे करीन. यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुला वर करीन आणि जेव्हा गोंधळ होईल तेव्हा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि योग्य मार्ग सापडवून देईल. त्या योग्य मार्गावर
जर तू पुढे चालत राहिलास तर तुला तुझे ध्येय साधण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, कारण तो मार्ग मीच तुला दाखवणार आहे. तुला त्यावर आपले कर्म करत पुढे जायचे आहे. जर आज तुम्हाला कुणाच्या बोलण्याने काही दुखापत झाली आहे तर मी माझ्या प्रेमाची फुंकर त्यावर घालून तुझ्या मनाला ती शांती देऊ इच्छितो. बाळा, जे कोणी तुझे मन दुखावत आहेत त्यांना मनातून माफ करून दे, कारण त्यांची ती वेळ आहे की ते असे वागत आहेत. पण तू तुझा संयम सोडू नकोस. तू माझा प्रिय बाळ आहेस. ज्यांनी तुमचे पूर्वी काही मन दुखावले आहे ते आज त्या गोष्टींसाठी पश्चाताप करत आहेत. योग्य वेळ आली की ते तुझ्यापर्यंत येऊन त्या केलेल्या कृत्यांसाठी तुझी माफी नक्कीच मागतील, यावर संपूर्ण विश्वास ठेव. प्रत्येकासाठी प्रत्येकाचे नाते हे वेगवेगळ्या ठिकाणी कधी चुकीचेही दर्शवत असतील तरीही तुम्ही त्यातून जे काही शिकण्यासारखे आहे ते शिका. कुणावरही राग द्वेष करू नका, कारण जो तो आपले कर्म करत आहे त्याला ते करण्यापासून देव म्हणतात. बाळा, जे तुटले आहे ते मी पुनर्संचयित करू शकतो आणि आश्चर्यकारक गोष्टीमध्ये बदलू शकतो. मोठ्या गोष्टी विचारण्यात घाबरू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माझ्यासाठी अगदी सहज आणि सोप्या आहेत, म्हणून मी तुमचा देव आहे. आज तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती देव पूर्ण करत आहेत असा विश्वास ठेवा. मला माहीत आहे की ही काही तुमच्यासाठी सोपी ठरणारी गोष्ट नाही, पण तुम्ही विश्वास ठेवला की तुमचे कार्य होताना तुम्ही पाहाल. तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त होताना तुम्ही अनुभव घ्याल. बाळा, हे करणे काही भक्तांना खूप कधी कठीण वाटते, पण माझ्या नामात ती शक्ती आहे जे तुम्हाला सोपे झालेले वाटेल. तुमच्यासाठी मी नाम देत आहे. जर तुम्ही नाम जप करत राहिलात तर असे काही जे तुमच्यासाठी तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील तुम्ही प्राप्त कराल माझ्या आशीर्वादाने. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी तू जे काही धन्यवाद मला करतोस आणि तू तुझ्या नात्यांबद्दल जे काही मला मागतोस ते मी तुला आशीर्वादाच्या रूपात देत आहे. पुढील येणारा काळ तुझ्यासाठी उत्तम संधी घेऊन येत आहे, कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना आणि विनंती केली आहेस. ती आता नक्कीच पूर्ण होताना तुम्ही पाहाल. माझा दैदिप्य आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे, तो स्वीकार करा. तुम्ही आजपर्यंत माझे कितीतरी अनुभव घेतले आहेत. तुम्ही जेव्हा काही प्रार्थना करता तेव्हा त्याचे उत्तर तुम्हाला दिल्या जाते. असे अनेक वेळा झाले आहे की तू जेव्हा माझ्याकडे काही प्रश्न केला आणि मी लगेचच त्याचे उत्तर तुला देण्यात कोणत्या ना कोणत्या रूपात ते उत्तर तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आले आहे. आज तुमच्या जीवनातील जो काही संघर्षाचा काळ आहे, तुम्ही खूप काही काळापासून जे काही देवाकडे मागत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही देव स्वीकार करत आहेत. तुम्ही मागील काळापासून आर्थिक प्रश्नांनी खूप काही ग्रासले आहात, तेव्हा मी आज तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी आलो आहे की येणारे 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या येणाऱ्या 3 दिवसांमध्ये ज्यांनी कोणी त्या आर्थिक प्रगतीसाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांना ते आशीर्वाद देण्यात येतील, ज्यामुळे
त्यांचे सुख, आनंद आणि वैभवात वृद्धी होऊन त्यांचे आर्थिक प्रश्न सुटताना ते पाहतील. त्यांना कुठून काहीतरी असा चमत्कार प्राप्त होईल ज्यासाठी त्यांनी माझी विनंती केली आहे. देव म्हणतात, तू तुझ्या कर्माच्या मार्गानेच ते सर्व काही प्राप्त करशील, पण माझा आशीर्वाद आणि चमत्कार त्याला दुप्पट करून तुझ्याकडे देईल. तुम्ही तुमच्या कार्यात कष्टही करत आहात, तुम्ही तुमच्या कार्यात मनही लावत आहात, पण तुम्ही जे काही कर्म करता त्यावर तुम्ही विश्वास देखील केला पाहिजे. देव तुमच्याकडे असे समृद्धीचे मार्ग आणू इच्छितात आणि तुम्हाला अशा दिशेने नेऊ इच्छितात जे तुमच्यासाठी तुमच्या जीवनाचा स्तर उंचावणारे ठरणार आहे. मागील काही काळजी ज्यांना होती ती आता विसरण्याची वेळ येत आहे, कारण देव तुम्हाला अशा ठिकाणी सहाय्य देऊन पुढे आणू इच्छितात ज्यामुळे तुझी प्रगती, समृद्धी आणि जीवन सुखमय होणार आहे. आज देव तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत की तुझे जीवन सुखाने, समृद्धीने, ऐश्वर्याने बहरणार आहे, कारण तुम्ही केलेले कर्म चांगल्या दिशेने आहेत. तुम्ही जेव्हा मनापासून कुणाची सहाय्यता करता तेव्हा देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी येतो. तुम्ही ज्या काही प्रयत्न करत असता ते जर योग्य मार्गावर असतील तर तुम्हाला आयुष्यातही कुठेही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही देवाचा दिव्य संदेश ऐकत आहात. देवांच्या आणि या सृष्टीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. हे ब्रह्मांड निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाची शक्ती निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही देखील देवाचे धन्यवाद माना, कारण तुमच्याकडे ते प्रेम आहे जे तुम्ही हवेसे मानता. देव म्हणतात, ज्यांच्याकडे ती समृद्धी आहे त्यांनी देखील धन्यवाद मानायला हवेत, कारण त्यांना त्यात विपुलता हवी आहे, भरभराट हवी आहे. तेव्हा त्यांनी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करावा, कारण हे सर्व काही त्यांनी देवाच्या आशीर्वादाने आणि आपल्या कर्माने प्राप्त केले आहे. तुम्ही केलेले कर्म तेव्हाच योग्य ठरतात जेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत निरंतर राहतो. या सृष्टीत असे काहीच नाही जे देवाच्या मनाविरुद्ध होणार आहे. तेव्हा तुम्हीही देवाचे प्रिय बालक आहात, प्रिय बाळ आहात. तुम्ही त्या वाटेवर आहात जिथे देव तुम्हाला पुढील जीवनात, आयुष्यात खूप काही प्रगती, ऐश्वर्य आणि कुटुंबाचा आनंद देऊ इच्छितात. तुम्ही ज्याची प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देव आज स्वीकार करत आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझे संपूर्ण आयुष्य काही 24 तासात परिवर्तन होण्यासाठी एक रात्र पुरेशी ठरते, कारण तुम्ही जे काही प्रयत्न करता त्यात अगदी एक रात्र देखील पुरेशी ठरते. देव म्हणतात, बाळा, तू जे काही संकल्प करतोस आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतोस तीही मी मान्य करतो. आता इथून पुढे तुला जे हवे आहे ते तुला प्राप्त होईल, यात शंका बाळगू नको. काही कारणांमुळे तुझ्या जवळून काही नाते जी दूर होतीत ती आता तुझ्या जवळ येतील. त्यातून तुम्हाला प्रेमाचा, आनंदाचा वर्षावही प्राप्त होईल, कारण ते काही काळापासून तुमच्यापासून दूर होते. आता ती वेळ येत आहे जेव्हा ती नाती तुमच्या जवळ परत देण्यात येणार आहेत. तेव्हा निश्चिंत राहा. देवाच्या आशीर्वादावर आणि देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवा. अगदी आज रात्रीतून सुद्धा तुमच्याकडे ते चमत्कार आम्ही देऊ इच्छितो ते तुम्ही स्वीकार करा. आनंदी राहा. तुमचे कुटुंब आणि तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. सुखी राहा. तुमचे कल्याण होईल. जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश इथपर्यंत ऐकत आहेत त्यांचे कल्याण निश्चितच देव
करणार आहेत. त्यांच्या उरलेल्या कार्यांमध्ये त्यांना खूप काही प्रगती प्राप्त होणार आहे आणि त्यांचे कार्य देखील पूर्ण होणार आहे. त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत. देवावर त्यांनी संपूर्ण विश्वास ठेवावा. देवाचे नामस्मरण करत राहावे. देवाच्या नामात राहावे. जे तुम्हाला आजपर्यंत प्राप्त आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद अवश्य द्यावे. देवाचे आभार मानावे. तुमचे जीवन अधिक समृद्धीने भरून जाओ. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.